नमस्कार. तर आज आपण प्रॅक्टिकली काही गोष्टी बघणार आहोत एसक्यूएलच्या रिलेटेड आणि एसक्यूएलचं जे आपण काल इंट्रोडक्शन घेतलं की एसक्यूएल म्हणजे काय आणि त्यात मग आपण एसक्यूएल मध्ये डेटा काय असतो एसक्यूएल किंवा सिक्वल म्हणजे काय अशा थोडेसे बेसिक कन्सेप्ट बघितले. आता आपल्याला थोडं प्रॅक्टिकली जाऊन कशा या गोष्टी ॲक्शनमध्ये आणता येईल ते बघायचं आहे. मग त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर हे टूल चूज केलेलं आहे. आता जसं मी सांगितलं होतं की वेगवेगळे टूल्स आहे म्हणजे जसं कोणत्याही कंपनीचं जे असेल मायक्रोसॉफ्ट झालं, ओरॅकल झालं, माय एसक्यूएल झालं, एसक्यूएल लाईट, IBM DB2 असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे. म्हणजे त्या सॉफ्टवेअरपैकी तुम्ही कोणताही एक टूल शिका आणि त्या दृष्टीने तुमच्या एसक्यूएलच्या ज्या कन्सेप्ट्स आहे त्या क्लिअर करून घ्या. मग आता आपण काय करणार आहोत? आपण ह्या ज्या काय गोष्टी ज्या आहेत त्या एसक्यूएल सर्व्हर, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर ह्या टूलमध्ये आपण कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करून घेणार आहोत. एसक्यूएल मध्ये काय काय येतं, काय काय गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर त्यासाठी तुम्हाला मी एसक्यूएल सर्व्हर आणि एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या की आपण इन्स्टॉल करून घ्यायचे. मग त्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरला मी जेव्हा इन्स्टॉल करायला सांगितलं त्यावेळेस आपल्याकडे हे दोन गोष्टी आल्या पाहिजे. एक तर सर्व्हर पाहिजे आपल्याला मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. इथे हे जे आहे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर 2019 हे एक आहे आणि आता हे इन्स्टॉल झाल्यानंतर याच्यातून आपल्याला काही ओपन करायची गरज नसते. हे सर्व्हर बॅकएंडला रन होत असते आणि जे काही टूल्स आहे आपले बेसिकली हे जे टूल्स आहे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ हे जे टूल आहे ते महत्त्वाचं ज्याच्यात आपण वर्क करतो. म्हणजे हे केल्यानंतर हे इन्स्टॉल पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही ह्या गोष्टी इन्स्टॉल पाहिजे. एक तर सर्व्हर पाहिजे आणि नंतर टूल पाहिजे म्हणजे की एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. आता हे कुठे भेटतात? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर असं गुगलवर टाकलं, लेट्स से एसक्यूएल सर्व्हर 2019 किंवा आता इथे डाउनलोड्समध्ये जर गेले तुम्ही तर इथे 2019 आता 2022 आलेलं आहे परंतु 2019 केलं तरी चालेल. तर हे डेव्हलपर ॲडिशन तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मग ते तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार फक्त ते म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे त्या बघून घ्या. तुम्हाला काय काय विंडोज लागते ते हे सर्व इन्फॉर्मेशन इथे आहे. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही एसक्यूएल सर्व्हर इन्स्टॉल झाल्यानंतर एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ असं टाकू शकतात. हे पण तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकतात की इथे जे आहे इथे डाउनलोड SSMS म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यात हे फ्री डाउनलोड होते आणि त्यानंतर आपण ते इन्स्टॉल करतो. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इन्स्टॉल झाल्यानंतर प्रॉपरली इन्स्टॉल झाल्यानंतर हे services.msc म्हणून एक टाईप करायचं आहे स्टार्टमध्ये. आणि त्यानंतर हे स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला आपल्या सर्व्हिसेसमध्ये इथे बघायचं आहे की एसक्यूएल सर्व्हर इन्स्टॉल झालंय की नाही प्रॉपरली. तर इथे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर ह्या ज्या याच्यात तुम्हाला दिसेल मायक्रोसॉफ्ट सॉरी एसक्यूएल सर्व्हर असेल फक्त इथे हां एसक्यूएल सर्व्हर. इथे तुम्हाला हे रनिंग स्टेटमध्ये पाहिजे. आता हे स्टेटस दिसतंय ना इथे रनिंग दिसतंय. जर हे स्टॉप असेल तर तुम्ही काय करायचंय त्याला राईट क्लिक करायचंय आणि फक्त स्टार्ट म्हणायचंय. आता सध्या रनिंग आहे आणि तर इथे एसक्यूएल सर्व्हर म्हणजे पहिलं जे सर्व्हर तुम्ही इन्स्टॉल करणार आहे त्यानंतर तुम्हाला हे सर्व्हर इथे दिसेल तुम्हाला की अप अँड रनिंग आहे. जर नसेल तर फक्त काय करायचं राईट क्लिक करायचं स्टार्ट 1-2 सेकंदात ते स्टार्ट होतं आणि त्यानंतर हे हे एवढं गरजेचं येतं हे MS SQL या सर्व्हिसेस या ऑप्शनमध्ये. तर हे बघितल्यानंतर हे जर रनिंग असेल तुमचं तर त्यानंतर तुम्हाला एक मी सांगितलं होतं की हे जे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर स्टुडिओ जो मॅनेजमेंट स्टुडिओ जो आहे तो आपला कुठे भेटणार आहे तुम्हाला तर याच्यात भेटणार आहे. मी जे आता तुम्हाला दोन टूल दाखवले होते की ज्याच्यात इथे तुम्हाला हा मायक्रोसॉफ्ट सर्व्हर टूलचा जो आहे तो इथून याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व्हर ओपन म्हणजे हे 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 ॲप्लिकेशन इथे ओपन होईल.
हे झाल्यानंतर तुम्हाला आता सुरुवातीला हे ब्लँक असेल, म्हणजे असं असेल काहीतरी. आता इथे हे असं असेल, काहीच नसेल इथे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, इथं कनेक्ट करायचं. कनेक्ट करायचे डेटाबेस इंजिन, म्हणजे कोणतेही आपल्याला टेबल रन करणे किंवा क्वेरी रन करायचे असतात तेव्हा त्याला सर्व्हरला कनेक्टेड पाहिजे कुठेतरी. आता आपलं सध्या आपण लोकली प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्याला लोकल सिस्टमवरती आपल्याला कनेक्ट करावं लागतं. जेव्हा आपण ऑन रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करतो ना, त्यावेळेस सर्व्हर दुसरे असतात. आपल्या लोकल सिस्टमचं नाव नसतं किंवा लोकल सिस्टमचं डिव्हाइस नेम वगैरे जे म्हणतो आपण, किंवा इंटरनल नेम वगैरे या गोष्टी काही नसतात. जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करतो तेव्हा सर्व्हरचं नाव वेगळं असतं काहीतरी, जे कॉमन असतं बऱ्याच, म्हणजे पूर्ण प्रोजेक्टचं कॉमन सर्व्हर नेम असेल आणि ते कुठेतरी वेगळ्या लोकेशनला स्टोअर वगैरे असतं, क्लाउडमध्ये स्टोअर वगैरे असेल, त्याचं फक्त नाव असतं आणि आपल्याला तिथे हे नाव द्यायचं असतं. त्यात ऑथेंटिकेशन असतात, एकतर विंडोज ऑथेंटिकेशन असतात किंवा एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन. एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन मध्ये आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड द्यावा लागतो. आता हे युजर आयडी आणि पासवर्ड जेव्हा आपण प्रोजेक्टवरती काम करतो कंपनीमध्ये तेव्हा आपल्याला शक्यतो युजर आयडी आणि पासवर्ड सेपरेट असतो. विंडोज ऑथेंटिकेशन खूप रेअर केसमध्ये पण असतं, किंवा असतं पण, म्हणजे विंडोज ऑथेंटिकेशन डायरेक्टली घेतं. तर ते डिपेंडिंग अपॉन द कंपनीची पॉलिसी जी काय असेल त्यानुसार असतं. परंतु ते एवढं महत्त्वाचं नाही. इथे फक्त आपल्याला लक्षात घेणं की विंडोज ऑथेंटिकेशन किंवा एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन किंवा दुसरे काय आता हे जे ऑप्शन्स आहे, Azureचे पण आलेले, तर ते पण असू शकतात. ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला जे काही एसक्यूएल सर्व्हरचे डीबी लोक असतात, ॲडमिन लोक असतात, ते 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 प्रोव्हाइड करतात किंवा सपोर्टची टीम जी असतात ती. आपण ॲज अ डेव्हलपर म्हणजे आपल्याला फक्त ते क्रेडेन्शियल्स देतात आणि आपण फक्त कनेक्ट करायचं काम करतात. आणि हे सर्व्हर नेम, आता हे सर्व्हर नेम, आता जेव्हा आपण इथं लोकली आपण कनेक्ट करतोय तेव्हा आपल्याला हे लॅपटॉपचं आपलं जे नाव आहे ते द्यायचंय. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कुठे जायचंय की इथं जे आहे आपलं, सॉरी, हे जे डिव्हाइस नेम आहे, इथे सिस्टीमवरती राईट क्लिक केल्यानंतर किंवा माय कम्प्युटरवरती तुम्ही जे म्हणतो आपण त्याच्यावर राईट क्लिक क्लिक केल्यानंतर जे डिव्हाइस नेम जे आहे इथे, हे घ्यायचंय, हे कॉपी करायचंय. हे कॉपी केल्यानंतर तुम्ही इथे यायचे आणि इथे पेस्ट करायचं आणि मग नंतर कनेक्ट करायचं. जर तुमचा सर्व्हर जो मी सांगितला होता तुम्हाला की services.msc मध्ये जो दाखवला तिथे अप अँड रनिंग नसेल तर तुमचं कनेक्ट होणार नाही. जर अप अँड रनिंग असेल तर तुमचं हे असं कनेक्ट होईल. ठीक आहे. तर ही इथपर्यंत हे तुमचं सर्व झालेलं पाहिजे, म्हणजे तुमच्या आज कालपर्यंत केलेलं नसेल काल तुम्ही, तर आज तरी करा. ह्या गोष्टी करून घ्या आणि त्यानंतर तुमचं हे डेटाबेसमध्ये तुम्हाला हा ॲडव्हेंचर वर्क्स 2019 हा सॅम्पल डेटाबेस का घेतोय, कारण की काय आहे ना की आपल्याकडे काही टेबल्स आहे रेडीमेड अवेलेबल आहे, त्या डेटावरती आपल्याला काही क्वेरी वगैरे कशा लिहायच्या वगैरे ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत, म्हणून हा सॅम्पल डेटाबेस मी घेतलेला आहे. आता हा सॅम्पल डेटा कुठून घेतो आपण, तर याच्यासाठी आपल्याला गुगलवर जायचंय आणि असं टाईप करायचंय ॲडव्हेंचर वर्क्स 2019 डेटाबेस. असं केलं तर एक सॅम्पल डेटाबेसेस म्हणून एक लिंक आहे, त्याची पहिली लिंक आहे त्याच्यावरच जायचं आहे आणि इथे तुम्हाला एक डॉट बॅक फाईल आहे, तर तुम्ही 2019ची घेऊ शकता. आता मी ऑलरेडी 2019चं बऱ्याच दिवसापूर्वी केलेलं आहे. तर लेटेस्ट आता 2022 पण आहे, ते 2022चं. याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तर हे काय होतं ना की डायरेक्टली तुमची ही डाउनलोड होते ही फाईल ॲज डॉट बॅक फाईल म्हणून. आता ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर ती कुठं जायचं आहे आपल्याला, तर आपल्याला इथे सी ड्राईव्हमध्ये आपलं जे आहे, आता सपोज माझ्याकडे ती डाउनलोड झाली. लेट्स से मी इथे डाउनलोड केलेली असेल कुठेतरी ॲडव्हेंचर वर्क्स डॉट डेटाबेस. आता इथे माझ्याकडे सपोज ही ऑलरेडी डाउनलोडेड आहे माझ्याकडे. तर ही फाईल घ्यायची आहे आणि ती कुठे ठेवायची आहे तुम्हाला, सी ड्राईव्हमध्ये. सी ड्राईव्हमध्ये मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर जे आहे ते प्रोग्राम फाईल्समध्ये, प्रोग्राम फाईलमध्ये मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. आणि हे, आता हे लोकेशन तुम्ही बघू शकता की कोणत्या लोकेशनवर मी चाललेलो आहे. बॅकअपमध्ये इथे ही फाईल अशी ठेवून द्यायची. आता हे लोकेशन जे आहे, हे लोकेशन मी तुम्हाला चार्टमध्ये पण टाकून देतो. तुमच्याकडे इन्स्टॉल झाल्यानंतर, जे प्रॉपर इन्स्टॉल झाल्यानंतर जे काही गोष्टी आहे की आपल्याला म्हणजे सर्व्हर इन्स्टॉल झालंय, एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ पण इन्स्टॉल झालंय, त्यानंतर आपल्याला हे ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेसची फाईल आहे डॉट बॅकअप फाईल, ती आपल्याला इथे टाकायची या फोल्डरमध्ये.
टाकायची इथे, जशी मी आता इथं सेव्ह केलेली आहे म्हणजे डाउनलोड झाल्यानंतर. तर हे हे झाल्यानंतर तुम्हाला आता इथे यायचंय, याच्यात यायचंय ॲडव्हेंचर ह्या SQL सर्व्हरमध्ये, आणि तुम्हाला ह्या डेटाबेसवर राईट क्लिक करायचंय आणि इथे काय म्हणायचंय तुम्हाला, एक रिस्टोर डेटाबेस म्हणायचंय. त्या रिस्टोर डेटाबेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिव्हाइसवर जायचं आणि हे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येते की ॲड फाईल म्हणायचं, बॅकअप फाईल म्हणून एक असते इथं ऑप्शन. आणि ही जी फाईल आहे ती तुम्हाला कोणती फाईल असेल तर तुमचं जे लोकेशन आहे प्रोग्राम फाईल्समध्ये, सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाईल्स, इथं जायचं आहे. त्यानंतर SQL सर्व्हर, ते SQL सर्व्हर, MS SQL आणि बॅकअप ह्या फोल्डरमध्ये ही फाईल आहे ना, अशी इथे सिलेक्ट करायची, ओके करायची आहे आणि इथं ओके करायची आहे. आणि त्यानंतर आपला हा जो डेटा आहे तो इथे ॲड होऊ शकतो. आता हे ऑलरेडी झालेलं आहे माझ्याकडून म्हणून मी पूर्ण करत नाही, ओके म्हणत नाही. ओके म्हटल्यानंतर तो ती फाईल आहे ना अशी इथं ॲड होऊन जाईल. आता ही सॅम्पल डेटाबेस आहे. तर इथपर्यंत आलंय, हे तुमचं सेटअप व्यवस्थित करून घ्या. जर काही अडचण आली आतापर्यंत का, तर आज मला दिवसभरात सांगू शकता. आता ज्यांचा काही प्रॉब्लेम आहे की सिस्टमच सपोर्ट नाही करत वगैरे, तर त्यांनी अल्टरनेट ऑप्शन आपण MySQLचा वर्कबेंच वगैरे आहे ते ट्राय करू शकतात. किंवा खूपच काहीच नसेल होत तर सध्या प्रॅक्टिस पुरतं तुम्ही याच्यावरती जाऊ शकता, W3 स्कूल्स ही जी आहे याच्यात तुम्ही जाऊ शकतात. आणि इथे तुम्हाला SQLचं हे आहे, हे इथे तुम्हाला हे SQLचं ट्युटोरियल आहे, ज्याच्यात तुम्हाला डायरेक्टली ट्राय इट युअर सेल्फ म्हटलं तर डायरेक्टली इथं काही क्वेरीज वगैरे तुम्ही रन करू शकतात. फक्त प्रॉब्लेम होतो की आपल्याला जे काही आपण करतो तेवढंच दिवसापुरतं तेवढंच राहतं. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स असं म्हटलं तर रन केलं तर याचा ऑटोमॅटिक रिझल्ट खाली असा येतो जातो. तर अशा पद्धतीने आपण हे इथं रेडीमेड आपण हे यूज करू शकतो. जर तुमच्याकडे दुसरा SQL सर्व्हरचं काहीच होत नसेल तुमच्या सिस्टमवरती तर हे ब्राउझरवरती ट्राय करू शकता. ठीक आहे. तर हे झालं आत्तापर्यंत आपण हे SQL सर्व्हरचं. आता हे झालं SQL सर्व्हर जे टूल आहे, SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. हे फक्त आपल्याला काय आहे की इंटरफेस देतं किंवा IDE देतं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, की जिथे आपण क्वेरीज लिहू शकतो, टेबल क्रिएट करू शकतो, टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. तर हे सर्व काम ह्या याच्यात होतं. आणि त्यासाठी आपण इथे राईट क्लिक करून न्यू क्वेरी जर म्हटलं तर एक विंडो ओपन होते आणि हे ज्या याच्यात आहे ना आपण वेगवेगळ्या क्वेरी लिहितो. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय, काही अडचण असेल तर विचारू शकतात. तर नाहीतर मग पुढे. हां हां. हो हो, करा करा. हो. तो वरचा जो आहे तो आणि आता तुम्ही SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ मध्ये जा. हे राहू द्या. हां हां हां. करा क्लिक आता. कनेक्टवर क्लिक करा. नाव बरोबर आहे डेस्कटॉपचं? नाही हो, ते हे जे आहे ना आता इथं सर्व्हिसेसमध्ये तुमचं हे जे आहे ना वरचं MSA SQL सर्व्हर हे, हां, त्याच्यावर राईट क्लिक करा आणि स्टार्ट करा त्याला. अं, अं, एक मिनिट एक मिनिट, ते जे लॅपटॉपचं जे नाव आहे तुमचं ते बरोबर आहे ना, तिकडे दिलं ते? हा नाही, हे सर्व्हर सर्व्हर रनिंग नाही आहे यामुळे हा एरर येतोय.
तुम्ही ओके करा, त्याच्यावर क्लिक करा. हे नाव बरोबर आहे ना? डेस्कटॉप एकदा चेक करता का तुम्ही? कम्प्युटरचं जे सिस्टमचं नाव आहे. हम्म, बरोबर आहे, बरोबर आहे. एक काम करा, सर्व्हर वरती जा, एक मिनिट. इथं इथे इथे इथेच इथेच, हा, हे खालचं जे आहे ना, ते एकदा स्टॉप करा. हो 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 हो. सेकंड जे आहे ना, ते त्याला स्टॉप करा. आणि आता वरचं जे आहे एम एस एस सर्व्हर, ते स्टार्ट करा. सर्व्हरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, इन्स्टॉल झालं. तुम्ही एक काम करता का याच्यात, प्रोग्राम फाईल्स मध्ये जा, सी ड्राईव्ह मध्ये. सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम एसक्यूएल सर्व्हर. हा, झालेलं तर दिसतंय इन्स्टॉल व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. एक काम करा तुम्ही, हे अं, आवाज येते का माझा? हा, येतोय ना? ठीक आहे. हे जे आहे ना, हॅलो. हा, इथे काहीच नका करू, त्या सर्व्हरवरती जा, सर्व्हिसेस जे आहे ना तिथेच. हा, इथेच एकदा ट्राय करा, परत एकदा एसक्यूएल सर्व्हर, हा, ते स्टार्ट करण्याचं. कुड नॉट स्टार्ट. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल इन्स्टॉलेशन मध्ये प्रॉपर. एक काम करा, एकदा म्हणजे नंतर तुम्ही ट्राय करा, एकदा अनइन्स्टॉल करा तुमचं एसक्यूएल सर्व्हर आणि परत एकदा इन्स्टॉल करा. असं होऊ शकतं. तुमचं काय असं सेपरेट म्हणजे सेटिंग केलेलं नाही ना काही, की तुमचा स्वतःचाच लॅपटॉप आहे ना तसं, म्हणजे ऑफिसचा वगैरे नाही ना काही? हां, अच्छा. नाही, तसं नाही यायला पाहिजे एवढं. परंतु तुमचं माय एसक्यूएलचं जे आहे ना, माय एसक्यूएलचं कुठे आहे ते तुमचं? हां, येते खाली. खाली. याचं, हा, नाही नाही, ते फोल्डर वेगळे, पण याचं सर्व्हर काय रनिंग आहे का याचा कुठे बघा बरं, त्या याच्यात सर्व्हिसेस मध्ये. हा, त्याला स्टॉप कराय का? माझ्या मते तो एक प्रॉब्लेम असू शकतो. हा, ठीक आहे, झालं ना. आता आता खालचं एसक्यूएल सर्व्हर ट्राय कर. नाही, आता एकदा रिस्टार्ट करा आणि त्यानंतर मग हे ट्राय करण्याचा प्रयत्न करा. माझ्या मते होऊ शकतं. रिस्टार्ट करून माझ्या मते हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करा. जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग परत एकदा अनइन्स्टॉल करून रिइन्स्टॉल करा हे एसक्यूएल सर्व्हर. ठीक. हो हो. ते सिस्टम असतात ना, सिस्टम प्रॉपर्टीज मध्ये भेटतात आपल्याला ते. म्हणजे हे जे आहे ना, असं. हा हा, आहे ना. हा, ते कॉपी करून हे करू शकतो. तर ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिकली स्पीडअप करण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या सांगतो मी फक्त.
आता काल आपण काही गोष्टी बघितल्या की व्हॉट इज अ डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय? इट्स अ कलेक्शन ऑफ अ डेटा दॅट इज ऑर्गनाइज्ड विच इज ऑल्सो स्ट्रक्चर्ड डेटा अँड इट कॅन बी ॲक्सेस्ड ऑर स्टोअर इन अ कम्प्युटर सिस्टम. म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅटचा जो डेटा असेल तो आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाइज वेने, म्हणजे जो काही डेटा असेल बिझनेसचा डेटा आहे तो ऑर्गनाइज वेने किंवा स्ट्रक्चर्ड वेने स्टोअर करण्यासाठी आपल्याला डेटाबेस लागतात. आणि मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितले होते की वेगवेगळ्या डेटाबेसचे टूल्स आहे, जसे की माय एसक्यूएल, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर, ओरॅकल, एसक्यूएल लाईट, आयबीएम DB2. हे टूल्स, या टूल्स पैकी कोणतेही एक टूल शिका आणि तुमच्या एसक्यूएलचे कन्सेप्ट व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला सर्व काही म्हणजे कोणत्याही टूलवरती काम करायची वेळ जरी आली इन फ्युचर, तरी तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि आता हे झाल्यानंतर एक स्कीमा म्हणून एक कन्सेप्ट चालते. आता स्कीमा म्हणजे काय, की आता जेव्हा आपण डेटाबेस म्हणतो किंवा डेटाबेसचे ज्या गोष्टी आपण टेबलच्या स्वरूपात आपण स्टोअर करतो, त्यावेळेस हे जे टेबल आहे ना, एका एका अम्ब्रेला खाली म्हणू शकतो आपण, की स्टोअर असतात. किंवा डेटाबेस स्कीमा इज अ लॉजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ डेटा दॅट शोज हाऊ द डेटा इन द डेटाबेस शुड बी स्टोअर्ड लॉजिकली. म्हणजे त्यांचं लॉजिकल रिलेशनशिप वगैरे काय असेल, म्हणजे HR चा रिलेटेड डेटा, म्हणजे HR चे रिलेटेड टेबल आहे ते HR च्या स्कीमामध्ये येतील, किंवा लॉजिस्टिकचे आहे ते लॉजिस्टिकच्या रिलेटेड स्कीमामध्ये येतील. असं एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट म्हणू शकतो आपण, की आणि ते कसे ऑर्गनाइज असतील बिटवीन डिफरंट टेबल्स, त्याला डेटाबेस स्कीमा म्हणतात. आणि मग या डेटाबेस स्कीमामध्ये काय काय असतात, एक तर टेबल्स असतात, म्हणजे जे काही टेबलमध्ये कॉलम्स, रोज असतात, व्ह्यूज असतात. हे व्ह्यूज काय असतात ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि रिलेशनशिप बिटवीन डिफरंट कीज, लाईक प्रायमरी की आणि फॉरेन की. आता प्रायमरी की काय आणि फॉरेन की आपण ती बघणार आहोत, काय असते नेमके. परंतु ज्या टेबलमध्ये, प्रत्येक टेबलमध्ये काही ना काही रिलेशनशिप असते. आता याचं एक्झाम्पल स्कीमा म्हणजे म्हटलं की आपण याचा स्कीमा जर एक्झाम्पल बघितलं, तर आता इथं बघा, हे जे दिसतं ना ह्युमन रिसोर्सेस, तर हे हे जे नाव आहे ह्युमन रिसोर्सेस, इट्स अ वन काइंड ऑफ अ स्कीमा. आणि त्याच्यात आपल्याला वेगवेगळे टेबल्स आहे, म्हणजे HR च्या रिलेटेड सर्व टेबल्स आहे ते, डिपार्टमेंट, एम्प्लॉई डिपार्टमेंट. आणि त्यानंतर पर्सनच्या रिलेटेड जेवढी इन्फॉर्मेशन आहे, सपोज पर्सन काय असेल तर त्या पर्सनच्या रिलेटेड ॲड्रेस टाईप, बिझनेस एंटिटी वगैरे, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या स्कीमाच्या अंडर येतात. सिमिलरली प्रोडक्शनचे रिलेटेड टेबल जेवढे असतील ते प्रोडक्शनच्या याच्यात येणार. तर असे प्रोडक्शन स्कीमा, आता हे जे दिसत आहेत HR, ह्युमन रिसोर्सेस, पर्सन आणि प्रोडक्शन, ह्या तीन ज्या गोष्टी आहेत त्या आहेत त्या स्कीमा. म्हणजे हे कसं होतं की लॉजिकल अरेंजमेंट, म्हणजे कोणतीही ऑर्गनायझेशन घेतली, प्रत्येक ऑर्गनायझेशनचं एक डिपार्टमेंट असतं, म्हणजे HR असेल, ऑपरेशन्स असतील, परफॉर्मन्स असतील, ऑपरेशन्स असतील, लॉजिस्टिक असेल, नंतर काही एम्प्लॉईज असतील, असं वेगवेगळं असतं. पण त्यांचं जे काही लॉजिकल, त्यांची जी रिलेशनशिप असेल त्याच्या नुसार त्यांचे टेबल्स एका पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर स्कीमामध्ये ठेवायचे, त्याला डेटाबेस स्कीमा म्हणतात असे. तर हे सर्व करण्याचा उद्देश असा आहे की आपला जो डेटा आहे तो ऑर्गनाइज वेमध्ये असायला पाहिजे, किंवा जेव्हा कधी आपल्याला ॲक्सेस करायची वेळ येते हा टेबलचा डेटा, त्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर स्कीमामधून आपल्याला समजतं की ह्या पर्टिक्युलर स्कीमामध्ये हे पर्टिक्युलर टेबल आहे, आणि त्या पर्टिक्युलर टेबलमधून आपल्याला डेटा भेटेल. तर अशा पद्धतीने हे स्कीमा आहे. पहिली गोष्ट आहे डेटा. तो डेटा आपण वेगवेगळ्या स्वरूपात, जो काही बिझनेसचा डेटा आहे तर तो आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. डेटाबेस इज अ काइंड ऑफ ओव्हरऑल स्टोरेज सिस्टम वेअर वी स्टोअर डिफरंट टेबल्स. आणि हे टेबल्स पण आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचे असतात. त्यासाठी आपल्याला स्कीमा लागतात. स्कीमामध्ये पण डिपार्टमेंट वाईज लेट्स से, किंवा लॉजिकल रिलेशनशिप वाईज त्यांचे वेगवेगळे पार्ट बनतात, आणि त्याच्या अंडर आपले वेगवेगळे टेबल्स असतात. ठीक आहे. ह्या गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे तुम्हाला विचारतील की व्हॉट इज स्कीमा, तर त्यावेळेस तुम्हाला असं काही सांगता आलं पाहिजे की इट्स अ लॉजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ डेटा दॅट शोज हाऊ द डेटा इन द डेटाबेस शुड बी स्टोअर्ड लॉजिकली. म्हणजे कसा स्टोअर झाला पाहिजे तो लॉजिकली. म्हणजे मग असं एक्झाम्पल द्यायला पाहिजे की की HR चे रिलेटेड टेबल्स इज इन वन स्कीमा. लेट्स से मार्केटिंग रिलेटेड टेबल जे आहे ते मार्केटिंगच्या स्कीमामध्ये. अशा ज्या गोष्टी आहे ना त्या सांगण्याचं काम तुम्हाला आलं पाहिजे. दॅट इज नथिंग बट अ स्कीमा. आता या स्कीमामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे. मी एवढं डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यात की लॉजिकल डिझाइन असतं, फिजिकल स्कीमा असतात, लॉजिकल स्कीमा असतात. त्यानंतर अजून एक प्रकार आहे. असे 3 प्रकार आहे माझ्या मते स्कीमाचे,
त्यात हे स्कीमाचेच प्रकार तुम्ही थोडं गुगलवरती सर्च केलं की व्हॉट इज डेटाबेस स्कीमा, त्यात येऊन जातील तुम्हाला. मी त्याचे काही वाटलं तर लिंक वगैरे देतो. तर हे थोडंफार बघा, म्हणजे जर तुम्हाला थोडंफार अजून काही विचारलं की व्हॉट इज स्कीमा आणि स्कीमाचे टाइप्स जर विचारले, तर तुम्हाला ते लॉजिकल आणि फिजिकल स्कीमा हे सांगता आले पाहिजे आणि त्याचे विथ एक्झाम्पल. तर आता ह्या सर्व गोष्टी ह्या बेसिक कन्सेप्ट आहे डेटाबेसमध्ये, आणि आता त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली गोष्टी बघायच्या. आतापर्यंत आपण काही गोष्टी बघितलं होतं की जसं की कोणताही डेटा असेल. आता हा पर्टिक्युलर डेटा आहे. ह्या डेटामध्ये मी आतापर्यंत आपण जे काही एक्सेलमध्ये यूज करत होतो, आता एक्सेलचे काही लिमिटेशन्स असतात. पर्टिक्युलर रोज आपण स्टोअर करू शकतो, वेगवेगळ्या शीट क्रिएट करू शकतो, परंतु आपल्याला मल्टिपल टेबल्स असतात. आता एखाद्या कंपनीचा जे डेटा असेल तो खूप मोठा असतो, मग त्यासाठी वेगवेगळे टेबल लागतात. आता हे सिम्पल एक टेबल आहे, ज्याच्यात मी काय आहे की आपले एक 5 कॉलम्स आहे की ज्याच्यात आणि काही रोज ऑफ डेटा आहे. आता हा एक्सेलमध्ये आपण ॲज अ टेबलर फॉर्मॅटमध्ये, आता सपोज याला मी म्हटलं की टेबल आहे आपला हा, आणि याला फॉर्मॅट करून मी याला काही नाव देऊ शकतो इथं, आणि ॲज अ टेबल म्हणून आपण याला क्रिएट करू शकतो एक्सेलमध्ये. परंतु हीच गोष्ट आपल्याला एसक्यूएल मध्ये न्यायची, एसक्यूएल टेबलमध्ये, तर ती कशी करणार? त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. मग त्यासाठी आपल्याला काय काय आयडेंटिफाय करावं लागतात. एक तर टेबल नेम आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतात, त्याचे कॉलम नेम, आणि त्यानंतर त्याचा डेटा टाईप. आता डेटा टाईप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली दोन डेटा टाईप असतात, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह मध्ये टेक्स्ट स्वरूपाचा डेटा असतो, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह मध्ये नंबर फॉर्मॅटमध्ये डेटा असतो. हे डेटा टाईप्स म्हणजे कोणते, की जनरली आता याच्यात बरेचसे अजून डेटा टाईप आहे, परंतु जे मेन डेटा टाईप्स आहे ना ते मी सांगतो. जनरली आपले नंबर्स फॉर्मॅट असतात, टेक्स्ट फॉर्मॅट असतात. नंबरमध्ये तुम्हाला सांगितलं 1 2 3 4 5 किंवा डेसिमल पॉईंटमध्ये पण असतात, फ्लोट वगैरे. टेक्स्टमध्ये असं नाव असू शकतं, एक एक सिंगल नाव असू शकतो, दोन नाव असू शकतात, एक सिंगल कॅरेक्टर असू शकतं, लॉंग टेक्स्ट असू शकतं खूप मोठा, ते असू शकतं. डेटमध्ये डेट रिलेटेड जो काही डेटा आहे, बुलियन ट्रू आणि फॉल्स हे पण लागतात आपल्याला. तर हे सर्व गोष्टी आहे. आणि जर याच्या डिटेलमध्ये आपल्याला बघायचं जर झालं की याच्यात तुम्हाला कोणते कोणते डेटा टाईप्स असतात, तर ते इथं एक्झाम्पल सहित दिलेले आहे. म्हणजे नंबरमध्ये काय काय येतं, इंटिजर झालं, डेसिमल झालं, मनी, न्यूमेरिक, स्मॉल इंटिजर, स्मॉल मनी. आता याचे एक्झाम्पल जर बघितले तर याच्या विथ एक्झाम्पल इथं दिलेले आहे. म्हणजे याच्यात कोणत्या कोणत्या व्हॅल्यू येतात, त्यांची रेंज काय, बिग इंटिजर, स्मॉल इंटिजर वगैरे. आणि याचे एक्झाम्पल पण इथे खाली दिलेले असतात की कसे आपण हे करू शकतो आणि त्या टेबलमध्ये कसे ऍड करायचे वगैरे. तर ह्या सर्व गोष्टींचे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहे. तुम्हाला प्रत्येक डेटा टाईप आता सध्या एवढं बघण्याची गरज नाही. परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या इथून तुम्ही बघू शकतात की बेसिकली हे जे चार मेन डेटा टाईप आहे ना, ते महत्त्वाचे. अंडरस्टँड करा की नंबर असतात, टेक्स्ट असतात, डेट असतात, बुलियन असतात, आणि अजून काही बायनरी रिलेटेड पण डेटा असतो. तर थोडं डिटेलमध्ये तुम्हाला जायचं असेल तर ह्या वेबसाईटवरून तुम्ही सर्व काही डेटा टाईप्स आहे, कॅरेक्टरमध्ये काय येतात हे पण बघा, बायनरीमध्ये कोणते कोणते येतात, आणि अदर डेटा टाईप आहे काही, ते हे थोडे ॲडव्हान्स आहे, हे काही एवढे जास्त यूज केले जात नाही. तुम्ही एवढं काही बघण्याची गरज नाही. परंतु हे जे काही गोष्टी आहे या 2-3 नंबर्स, त्यानंतर हे नंबरचंच एक पार्ट आहे फ्लोट आणि रिअलमध्ये, आणि डेट आणि टाइम. काही कोणी विचारताय काय? प्रवीण, आवाज येतोय तुमचा, काय म्हणता? ठीक आहे. हा 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 हा. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला टेबल स्ट्रक्चर्ड, आता डेटा टाईप आयडेंटिफाय केले. टेबल स्ट्रक्चर म्हणजे टेबलमध्ये आपल्याला कोणते कॉलम पाहिजे, एम्प्लॉई नेम, डेट ऑफ बर्थ, एज, इयर्स आणि एक्सपिरियन्स, आणि मग त्यांचा डेटा टाईप हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. टेक्स्ट, डेट, नंबर, हा पण नंबर आहे आणि हा डेसिमल आहे. आता आपल्याला हा टेबल क्रिएट करायचा आहे एसक्यूएल मध्ये, तर तो कसा करणार क्रिएट? त्यासाठी आपल्याला असे काही कमांड लिहावं लागतात. आता हे कमांड लिहायची म्हणजे काय करतो आपण, की क्रिएट टेबल हा एक सिंटॅक्स आहे, स्टँडर्ड सिंटॅक्स आहे. कोणताही टेबल आपल्याला क्रिएट करायचं जर झालं तर हे दोन शब्द पाहिजे, क्रिएट टेबल, आणि मग त्याच्यानंतर टेबलचं नाव, आणि मग जे आपल्याला टेबलच्या फील्ड्स पाहिजे. म्हणजे पहिली फील्ड पाहिजे आपल्याला एम्प्लॉई नेम, मग त्याचा डेटा टाईप कोणता आहे, तर व्हेरिएबल कॅरेक्टर 120 लेंथ आहे.
म्हणजे साईज एवढी आपण देऊ शकतो व्हेरिएबल कॅरेक्टरचा. म्हणजे ही टेक्स्ट डेटा टाईप आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ही डेट आहे. त्यानंतर एज न्यूमेरिक आहे. इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, हा एक कॉलम आहे. त्याचा डेटा टाईप आहे तो न्यूमेरिक आहे. आणि सॅलरी आहे ते डेसिमल आहे. 10.2 म्हणजे 10 पर्यंत आपण साईज देऊ शकतो, प्लस 2 डेसिमल आपण व्हॅल्यू देऊ शकतो. आता हा टेबल आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करू याच्यात एसक्यूएल सर्व्हरमध्ये. तर तो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता सध्या मी आता इथं काय करतो, आता तुम्हाला मी हे जे आहे हे कसं लिहितात सर्व गोष्टी वन बाय वन दाखवून देतो. आता सपोज तुम्हाला दोन कॉलमचा टेबल क्रिएट करायचा आहे. लेट से ते क्रिएट टेबल एक टेस्ट. आता हे जे आहे टेस्ट एम्प्लॉई असं मी नाव देतोय. आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की हे दोन फील्ड आहे, ह्या दोन कीवर्ड जे आहे ते सेम असतात. यांचं नाव आपण काही देऊ शकतो टेबलचं. आणि त्यानंतर आपले काय असतात, एक असे दोन ब्रॅकेट असतात, ओपनिंग आणि क्लोजिंग. आणि त्याच्यात आपल्याला फील्ड द्यावं लागतात की लेट से फर्स्ट नेम. मग मला काय द्यायचं आहे, त्याचा डेटा टाईप व्हेअरकॅर. आणि त्याची साईज मला द्यायची की 100 कॅरेक्टर मला टाकता आले पाहिजे. हा जर मी असा टेबल क्रिएट करायला गेलो आणि याला एक्झिक्यूट करण्यासाठी इथे एक एक्झिक्यूटचं ऑप्शन असतं, किंवा F5 करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर F5 करायचं आहे आणि किंवा मग इथे याच्यावर क्लिक करायचं आहे. तर केल्यानंतर आपला हा टेस्ट एम्प्लॉई हा टेबल क्रिएट होतो. आता इथं आला आहे कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. तर आता मी काय करतो, सिलेक्ट. आता मला बघायचं आहे हा क्रिएट झाला आहे की नाही. तर क्रिएट झाला आहे की नाही तो बघण्यासाठी आपण काय करायचं आहे, याच्यात जायचं आहे आणि याला थोडंसं रिफ्रेश करायचं आहे. आणि याच्यात ह्या टेबलच्या लिस्टमध्ये बघायचं आहे आपल्या या नावाचा टेबल क्रिएट झाला आहे का, टेस्ट अंडरस्कोर एम्प्लॉई. आता टेस्ट अंडरस्कोर एम्प्लॉई तुम्हाला इथे कुठे दिसतोय का? हा, इथे येते बघा. इथे हा टेबल क्रिएट झालेला आहे. मग त्याचे कॉलम्स काय आहे, तर एकच कॉलम आहे, फर्स्ट नेम व्हेअरकॅर. नल दिसतोय म्हणजे की हा एम्प्टी असू शकतो, म्हणजे डेटा इन्सर्ट करण्यासाठी. मग आता आपल्याला याच्यात इन्सर्ट करायचा आहे डेटा. काही डेटा इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट इनटू. आता इन्सर्ट इनटू, आता हे सर्व कमांड वगैरे आहे ना, त्याचं परत सिंटॅक्स वाईज मी तुम्हाला घेणार आहे की आपण कसं इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर मला कॉलम नेम द्यायचं की फर्स्ट नेम. आणि काय व्हॅल्यू मला इन्सर्ट करायची, व्हॅल्यूज मला लेट से इथं व्हॅल्यू देतोय मी, राहुल. ठीक आहे. आणि याला मी एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे. आता एक्झिक्यूट काय करतोय, तर इथं एक्झिक्यूट करतोय. तर हे झालं डेटामध्ये. हा एक रेकॉर्ड इन्स्टॉल झालेला आहे. आता हा झालाय का नाही ते बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं, याच्या राईट क्लिक करायचंय आणि सिलेक्ट टॉप 1000 रोज असं जर केलं तर बघा हे आलेलं आहे. म्हणजे हे तिथून करू शकतो, किंवा एकतर आपण इथून पण करू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेस्ट एम्प्लॉई, आणि याला रन करू शकतो. तर फर्स्ट नेम इन्सर्ट झालेलं आहे. आता ह्या गोष्टी झाल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला समजलं असेल की कसा टेबल क्रिएट करायचा आणि काय काय ऑपरेशन्स असतात आपण ते परफॉर्म करायचे असतात. त्यासाठी आता आपल्याला इथे एक मला सांगायचं होतं इथे की जेव्हा आपण टेबल स्ट्रक्चर करतो, टाइम किती राहिला आपल्याकडे? हा, आहे ना. तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे की कोणताही टेबल आता आपण एक्सेलमध्ये जे होतं, एक्सेलमध्ये जो हा डेटा होता, ह्या डेटावरती आपल्याला बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करावं लागतात. कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करावं लागतात, म्हणजे आपण काय करतो, डेटा हा हा जो डेटा आहे त्याच्यात टेबल आहे त्याच्यात आपण डेटा इन्सर्ट करतो. त्याच्यानंतर डेटा डिलीट करतो, डेटा अपडेट करतो, किंवा डेटा म्हणजे रिट्रीव्ह करतो, म्हणजे त्याच्यातून डेटा आपण डिस्प्ले करतो. ह्या सर्व ऑपरेशन्स आहे ते करतो. म्हणजे हे सर्व ऑपरेशन्स आपल्याला एसक्यूएल मध्ये करावं लागतात. मग त्यासाठी काही एसक्यूएलचे स्टेटमेंट टाईप्स आहे, जसं की DDL आहे, DML आहे, DCL वगैरे, म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आणि डेटा कंट्रोल लँग्वेज, असे वेगवेगळे टाईप्स आहे. ते आपण थेरोटिकली उद्या बघूया की नेमके काय काय असतात त्याच्यात. आणि त्यात बेसिकली जे काही टेबलवरती आपण ऑपरेशन्स करू शकतो ते करण्याचं काम ते एसक्यूएल स्टेटमेंट टाईपचं असतं.
तर आता साधारण हे जे सांगितलं मी तुम्हाला आता, की आता आपण याच्यावरती जो काही डेटा आहे तो टेबल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आता सध्या आपल्याकडे एम्प्लॉई म्हणून टेबल आहे का ऑलरेडी? एखाद्याचा असू शकतो किंवा नाहीये. माझ्याकडे इथे एम्प्लॉई म्हणून काही नाही टेबल. मग आपण काय करू शकतो, की क्रिएट टेबल हे दोन शब्द आहे ते द्यायचे असतात आपल्याला. मग त्यानंतर टेबलचं नाव, हे काही पण नाव देऊ शकतो आपल्या याच्यानुसार. आणि त्यानंतर आपल्याला हे ब्रॅकेट मी तुम्हाला सांगितले, हे दोन ब्रॅकेट गरजेचं आहे, की याच्यात आपल्याला असं द्यावं लागतात. आणि त्यानंतर मग आपले कॉलम नाव चालू होणार. हे काय आहे? एम्प्लॉई नेम. हे कोणतं नाव आहे? हे एम्प्लॉई नेम. याचा डेटा टाईप काय आहे? टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, जे आपण इथं म्हटलं ना, इथे हा टेक्स्ट फॉर्मॅट आहे. तर त्याचं हे व्हॅरकॅर, म्हणजे व्हॅरकॅर म्हणजे काय? व्हेरिएबल कॅरेक्टर. हे ज्याला ही कमेंट देऊ शकतो आपण, व्हेरिएबल कॅरेक्टर. म्हणजे याचं एक्सप्लेनेशन आहे भाऊ. व्हेरिएबल कॅरेक्टर म्हणजे काय आहे, की हा टेक्स्ट फॉर्मॅट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे डेट ऑफ बर्थ, आपली डेट फॉर्मॅटमध्ये. याच्यात आपण दुसरं काही टाकू शकत नाही. डेट फॉर्मॅट. हे जे आहे ते नंबर फॉर्मॅट. म्हणजे आता हे डेट ऑफ बर्थ डेट झाला, एज झाला, न्यूमेरिक झाला. ठीक आहे. इयर्स ऑफ एक्सपिरियन्स जो आहे तो इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हे नाव आहे, त्याचं न्यूमेरिकच आहे. सॅलरी आहे ती डेसिमल आहे. डेसिमल म्हणजे काय, की याचं नाव जे आहे ते फ्लोट व्हॅल्यू किंवा बेसिकली डेसिमल टाईप. म्हणजे असे असतात ना, जसं काय 1 2 3 4.2 अशा ज्या व्हॅल्यू असतात त्या डेसिमलमध्ये असतात. आणि हा तर आहे तो नंबर फॉर्मॅटमध्ये साधा. ठीक आहे. तर हे करायचं आहे आता आपल्याला. आता ही क्वेरी जी आहे ती तुम्ही पण तुमच्या याच्यात ट्राय करू शकतात आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ही एक्झिक्यूट केली तर तुम्हाला हा टेबल क्रिएट झाला पाहिजे इथे तुमच्या डेटाबेसमध्ये. बघा आता इथे ॲडव्हेंचर वर्कचं डेटाबेस आहे. याच्यात आपली तुमची ही जी टेबल आहे, एम्प्लॉई एम्प्लॉई नाव दिलं होतं ना. रिफ्रेश करतो. टेबल्स. हां, इथे इथे बघा तुमचे हे जे कॉलम्स आहे ते क्रिएट झालेले आहे. एम्प्लॉई नेम, डेट ऑफ बर्थ, एज, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि सॅलरी. तर ही एक कमांड तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या याच्यात एसक्यूएल सर्व्हरमध्ये, ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे. ती क्वेरी मी तुम्हाला इथे टाईप करून देतोय आणि बघा होते कारण. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला याच्यातून काही डेटा इन्सर्ट करायचा आहे. तर डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इन्सर्ट इन टू. मग आता आपण म्हणणार आहोत की एम्प्लॉई, आणि याच्यात आपल्याला कॉलम नेम द्यावं लागतात, की काय काय कॉलम आहे, कोणते कोणते व्हॅल्यूज आहेत. तर एम्प्लॉई इथे आला, एम्प्लॉई नेम, डेट ऑफ बर्थ, एज, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि सॅलरी. एवढे फील्ड्स आहे ते आपण देणार. आणि ते व्हॅल्यूज मला डेटामध्ये याच्यात काही व्हॅल्यूज ॲड करायचे आहे. तर काय व्हॅल्यू ॲड करायचे आहे? लेट्स से एम्प्लॉईज. एम्प्लॉई नेम काय द्यायचं? लेट्स से राहुल. ठीक आहे. नेम, डेट ऑफ बर्थ लेट्स से. ठीक आहे. आता ही अशी कोटेशनमध्ये द्यावं लागते तरच ती घेते ते. त्यानंतर इयर्स, एज लेट्स से, जे काय असेल ते इथं मी देतोय. कारण एज आणि ह्या नंबर फील्ड आहे म्हणून आपण विदाऊट कोट दिलं तरी चालतं. आणि इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लेट्स से 10 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि सॅलरी जे लेट्स आहे, की आता मी आता अशी काहीतरी देतो, 40,000 वगैरे असं काहीतरी. ठीक आहे. आता हा हा काय काय नाही ते नाही चालणार. आता मी ट्राय करतो, म्हणजे हे इनकम्पॅटेबल म्हणेल माझ्यामध्ये ते. आता मी ते इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय, अपरंट टाइम इंट इज कम्पॅटेबल विथ द डेट, म्हणजे हे जे काय आहे ना, इंटिजर म्हणून कन्सिडर करेल त्याला. त्यासाठी असंच द्यावं लागेल ती. आणि मग ती अशी इन्सर्ट होईल. ठीक आहे. तर हा एक रो, आता वन रो अफेक्टेड, एक रो इन्सर्ट झालेला आहे.
आता हा कसा झालेला आहे का नाही प्रॉपरली, मग ते बघायचं जर असेल तर आपण रिट्रीव्ह करू शकतो डेटा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई हे देऊ शकतो आपण, आणि आता याला रन जर केलं तर ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये हे एक पर्टिक्युलर रेकॉर्ड आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक रो इन्सर्ट केलेला आहे. सिमिलरली आपण हे बाकीचे जे डेटा